राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं नवीन राजकीय समीकरण जुळवाजुळवीला वेग आलाय। त्यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी नगरपरिषदेचा विचार केला तर आता रात्र थोडी आणि सोंग फार अशीच काहीशी परिस्थिती इथल्या इच्छुक उमेदवारांची होताना दिसते। इच्छुकांच्या हातात बोटांवर मोजणे एवढे दिवस बाकी आहे। त्यात पाथर्डी नगरपरिषदेवर गतवेळी भाजपची सत्ता होती, आता पुन्हा ती काबीज करण्याचा मनसुबा भाजपचा आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर औंधा खांदापालट करायचा आहे असा चंग खासदार निलेश लंके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शिवाजीराव गर्जे तसेच चंद्रशेखर घुले यांनी बांधल्याचं बोललं जातंय। तसं पाहिलं तर राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी पाथर्डी नगरपरिषदेत मात्र असं काही होताना दिसत नाही। त्याचं कारणही तसंच आहे। काय होतंय की भाजपच्या लिफ्टमध्येच सर्वाधिक उमेदवारांची गर्दी असल्यानं एकही जागा मित्र पक्षाला मिळणं कठीण आहे आणि त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी दगाफटका बसण्याची दाट शक्यता आहे। पाथर्डीत भाजपची सगळी सूत्र आमदार मोनिका राधळे यांच्याच हाती आहेत। नगराध्यक्ष पदासाठी देखील सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडेच असल्याचं दिसतंय। त्यात माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि अमोल गर्जे यांनी तर आमदार राधळे यांना भेटून उमेदवाराची मागणी देखील केली आहे। आव्हाडांनी तर शहर पिंजून काढायला सुरुवात देखील केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे हे पाथर्डी नगर परिषद निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे सध्या तरी खासदार लंकेंचा इथं वन मॅन शो असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी पवार गटाकडून बंडू पाटील बोरुडे यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसतंय, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय भागवत आणि डॉक्टर दीपक देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पाथर्डी नगर परिषदेत भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं वजन दिसत असलं तरी काही ठिकाणी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मैदानात उतरवणार आहेत। त्यामुळे इथं काही प्रभागात तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे एवढं मात्र नक्की।